काश्मीर देवाने बनवलेलं जणू काही स्वर्गच. आणि मी जिवंतपणी स्वर्ग तर नाही पाहिला, पण जर स्वर्ग असेल तर असाच काही. चला तर मग या तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या स्वर्गमय जर्नीमध्ये. काय पहिलं दर्शन आपला देवीचं भेटलेलं आहे. एक मिनिट, अशी तर सुरुवात नाही होणार ब्लॉगची. आपण सुरूपासून सुरू करूया, म्हणजेच की मुंबईपासून. चला तर मग. मुंबईपासून निघालो आणि पोचलो डायरेक्ट अमृतसरमध्ये. अमृतसरमध्ये पोचल्यावर 3 वाजलेले रात्री म्हणून काय व्हिडिओ काढता आले नाही, पण दुसऱ्याच दिवशी उठून जे काय आम्ही पोचलो ते डायरेक्ट वाघा बॉर्डर. दिवस गेला आपला पुरा वाघा बॉर्डरमध्ये. तर दुसऱ्याच दिवशी आम्ही पोचलो, म्हणजेच गोल्डन टेम्पल. मी जेव्हा लहानपणी गोल्डन टेम्पलला आलेलो तेव्हापासून माझं एक स्वप्न होतं की पगडी बांधायची होती. आणि मी आता आलो आहे गोल्डन टेम्पलला. माझा पार्टीच आहे आणि मी आता चाललो आहे पगडी बांधायला. बघू आता कसं वाटतंय, कसा दिसेल काय माहिती. तर आपण बघूया. गोल्डन टेम्पलला तर आपण आता गोल्डन टेम्पलला जाऊन त्यांचं दर्शन करायचं आहे. पाठीमागेच आहे माझ्या. हा तर दिवस संपला अमृतसरमध्ये, पण त्याच रात्री आम्ही निघालो ते म्हणजे वैष्णवी देवीला, म्हणजेच की कटरामध्ये. सकाळी 4 वाजता आम्ही इथे आलेलो. त्याची पण फुटेज आहे माझ्याकडे. आणि पाठीमागे माझं हॉटेल आहे. आणि फायनली खूप वर्षानंतर आपण परत एकदा आलो आहे मी वैष्णवी देवीला. खूप वर्षानंतर म्हणजे बोलायचा अर्थ की आधी पण आलो आहे मी 3 का 4 वेळा. तिसरी चौथी वेळ आहे माझी ही. आणि माझ्या समोरच आहे वैष्णोदेवीचं मंदिर. आणि नाही बघा, ऐक कसलं वारी दिसतंय. हाच आहे वैष्णोदेवीचा मार्ग. आणि मी आता आलेलो यात्रापरची कार्ड काढायला. ते जे की ते असं आहे, त्यात आपला आधार कार्ड वगैरे दाखवून काढले मी. आता हे जे पैसे नाहीत, काहीच नाही, फुकट आहे सगळं. आता देवळांजवळ आहे ना, तसं आहे फुकट. आता तिथून घेतलं आहे. आणि ह्याच्याने काय होतं की ते काहीतरी किती जण आलेत हे सगळं मोजतात. यात्रा कार्ड बोलतात त्याला. रेषा दिसत आहेत आपल्याला. या रेषांची इथेच, म्हणजे ह्या रेषा नाही आहेत, ह्या लाईटी आहेत. तर आपल्याला आता तिथेच जायचं आहे. आणि फायनली मुवमेंट आलेलं आहे. आपण वैष्णवी देवीला वर जाणार आहोत, देवीला दर्शन करायला. आणि आता रात्रीचे 11 वाजलेत आणि मी निघालो आहे वर जायला.
या चल. आणि एक झालेला आहे. अशा त्यांना आपण ट्रॅक जे आपल्याला वर जायचं आहे ते आपण एंट्री चालू केलेली आहे. चला वर समोरून आणि चाललो आपण. चला एवढी फार थंडी आहे. आपण पोचलो होता अर्धा कुवारीला. आमच्या गावात माकड आहेत आणि इथं मॅगडी सुद्धा आहे. आता एवढं चांगलं केलं नाही तो आपल्याला. म्हणजे तुम्हाला यायचं असेल ना फक्त कॅश घेऊन यायचं बस. बाकी सगळं बिकानेर मॅकडॉनल्ड्स त्या बिकानेर इथे राहायची पण स्वस्त. आता आम्ही इथे नुसती ठावक. तर अशी तिकीट आहे अर्धकुवारीची. आणि हे बघा हे वेटू भवन अर्धकुवारीचं देऊळ आहे. आणि आता आम्ही काढलं आहे तिकीट आणि आता आम्ही वर जाऊन वैष्णोदेवीच्या पाया पडू आणि मग आल्यावर आमचा नंबर लागेल. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. आपण पोचलोय आपल्या डेस्टिनेशनला म्हणजेच देवीच्या. बघा तुम्हीच चाललोय ना. जसं जसं पुढं चाललोय ना हार्टबीट एकदम फास्ट होत आहेत. आणि दिसलं पाया पडा सगळ्यांनी. जय माता दी लिहिलंय जय माता दी. ते आपलं दर्शनचं इथे आतमध्ये जायची एंट्री पूर्ण नवीन केलं रे. आता आम्ही लॉकरमध्ये सगळे पॅन्ट बॅग सगळं घेऊन ठेवून देऊ आणि मग आतमध्ये जाऊ. काय माहिती मोबाईल पण अलाउड नसेल तर डायरेक्ट आता दर्शन करूनच भेटू आपण. आणि खूप इथे आवाजसुद्धा येतो का ऐकायला नाही आलं. भेटूया आल्यावर डायरेक्ट. तर काल जास्त शूट नाही केलं थकलेलो ना. आल्याला डायरेक्ट झोपलो. आणि आता आम्ही चाललो आहे श्रीनगरला. ती आमची गाडी आहे. ही आम्ही डायरेक्ट बुक करून टाकली ही गाडी. आमचा ड्रायव्हर. तू मुझसे प्यार करते की नाही. हां तर ते आणि आमची गँग. तर बघू आपण आता जाऊ. आय थिंक आजपासूनच बर्फ भेटायला सुरुवात होईल असं वाटतंय मला. हो बर्फ भेटला तर चांगलीच भेटतं. तयारी तर करून आलो आहे. तो डायरेक्ट बोलला आहे की ते मायनसचे जॅकेट आहेत ती घालून या. बघूया. क्यूट दिसतं ना खूप तो माकड. बघ हा माकड. हा सेम आहे दोघं पण. मी सेम आहे माकडासारखी. येस उंदरासारखा आहे. चला काका. शूज निकालो मैडम. हाँ हाँ जाओ सीट के साथ बैठो आराम से महारानी की तरह. अच्छा काही पप्पाला घ्या. आता श्रीनगरला आहे. आणि ती एक आमची बोट आणि आमची वाली एक बोट. हे बघा आता 7 डिग्री आहे. थंड थंड थंडी वाजते.
शिकारा राईडवरून डायरेक्ट आजचा दुसरा दिवस. जाम थंडी वाजते आणि काल जरा भांडणं झाली शिकारा राईडवाल्यांबरोबर, नाही फोटोवाल्यांबरोबर जरा खूप भांडणं झाली, म्हणून काय मूडच नव्हता. आता हे माझं हॉटेल आहे आजचं नाही 4 दिवसाचं. हे जे लिहिलं आहे ना, हा हे आमचा ड्रायव्हर नाही ड्रायव्हर. आणि आज चाललं आम्ही गुलमर्गला. आणि थंडी आहे, 0 डिग्री आहे आणि मी आंघोळच नाही केली. प्राऊडली सांगतो, मला नाही करायचं का 0 डिग्रीमध्ये मी आंघोळ करणार आहे. हातपाय तोंड धुतलं मस्तपैकी. आता मी जाणार गुलमर्ग. बर्फ दिसला काय तो बघ. आता आम्ही चाललो तिकडेच. काय बोलते? क्या बात कर रही है? हे सगळे सफरचंदाची झाड आहेत आणि 300 रुपये बोलतात. पोचलो आपण बर्फात. तुझं बघा काय चाललंय, काय गोळा बनवतेस. आणि माझं रीलमध्ये बघून झालेलं स्वप्न ते मला आता पूर्ण करू द्या. हाय का सुकून. हिचा पहिला बर्फ आहे हा, मरते. त्याने आपला चौथा. देखो रे दुनिया ये देखो रे. वयस्कर माणसं झुमणं होतं सोड. आजी आजोबा आलेत तेव्हा आजीची मस्ती हो. अच्छा गावात लापा मारला. बाहर से लगती तड़वी अंदर से मीठी पुलिया रे. लोक विहिरीत उडी मारतात, लोक प्रेमात उडी मारतात. माझ्याकडे कोण नाही, मी उडी बर्फात मारतो. दुनिया ये देखो रे. स्कॉर्पिओ आम्ही बुक केलेली, 1 नंबर. म्हणजे बार्गेनिंग केली पाहिजे. आम्हाला पर पर्सन 1000 सांगत होते, 8000 असे. म्हणजे 8 जण आहेत ना आम्ही. ठीक आहे. हाय करतो भाई, हाय करतो. हा मिनिटावर आर्मीवाले 2 मिनिटावर. आता कुठे गेला काय माहिती. बघूया. आता थंडी वाजायला लागली ना, ते बघा टी शर्टवरच होतो. काय मायनसचं जॅकेट नाही का काय नाही. ह्याच्या आतमध्ये फक्त थर्मल होतं, काहीच नाही फरक पडत होता. आता जरा कसा ऊन गेलं ना तर सूर्य. आता थंडी वाजायला लागली. बर्फ बघा, तुम्हाला बर्फ लागतो. जरा हा करा म्हणजे कसं तुम्हाला खायला भेटेल पडतं. बर्फ पाहिजे. दुनिया ये देखो रे. पाप और पुण्य की उड़ती तर आता आपण आलोय बेलगामला. आणि बेलगाम जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे. तर असं होतं आपलं सोनमर्ग. आता आम्ही निघतोय. आता झालेत 6 का 5 वाजायला आलेत आणि इथं काळोख पडायला लागला बघा. ऊन
हे आता ऊन कमी कमी होत जाणार आणि आत्ताच -1 काहीतरी डिग्री झालं आणि बोलायला नाही जमत आहे. आणि हा रस्ता दिसतोय, कुठे गेले गाड्या दिसतात ह्या बघा. बाईकवाले इथूनच लडाखला पुढे जातात आणि 2 वर्षात मी सुद्धा बाईकवरून लडाखला जाणार. आणि बघा अप्पा मोरया, बघूया देवाच्या कृपेत असेल, देवाच्या ह्याच्यात देव पाठवल नक्की. आहे का ये देखो रे, अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. बाहर से लगती कड़वी कड़वी, अंदर से मीठी पुड़िया रे. रेले पे रेला है, हर दिन ही मेला है. नीम नमक कच्ची कैरी सी, गुड़ पारे सी दुनिया ये. तर आपण आहोत आता पटनी टॉपला. काल रात्री झालो, काल पुरा दिवस आमचा ह्याच्यातच गेला ट्रॅव्हलिंगमध्ये, काही व्हिडिओ नाही काढली. आणि रात्री आलो, जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. मी कितीला 9लाच झोपलो, मन भरून आलं. हे तू काय करतोय? अच्छा, मला वाटलं टॉयलेटला बसलो होते. ठीक आहे, तर निघतो आम्ही आता. बॅगा बिगा काढलेत, करूया बघूया ना, निघूया. इथे माकडं होती ना मगाशी, मी त्यांना ना भजी दिली, कांदा भजी. तर ही होती माझी काश्मीरची जर्नी. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा फिरून या. तुम्ही सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. एवढे सगळे आपल्या ट्रिपमध्ये होते. ही एक अय, ही एक तो एक आवाला, हे 2 नाहीत, हे इकडचे आहेत. आम्ही घरी चाललो कसं, हे जा चाललो जा. जाऊ. बाय. तर आपला आज परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. हे आपली माणसं चाललेत आणि असली पुढे चालले जशी काय सगळ्यांना स्टेशन कुठचं, कुठे ट्रेन काय येणार सगळं माहिती आहे आम्हा दोघांनाच. चाललेत आणि हे आपलं कटराचं स्टेशन, वैष्णवदेवी माता. बघा देवीला शेवटची भेट करून घ्या. मी तर केली आहे, तुम्ही पण करून घ्या. तुम्ही मग ते सगळ्यांना सुखात ठेव. तिथून सुरुवात केलेली, तिथेच आपण आता आलो मुंबईला. आपलं झाला, ह्याच्याकडून सुरुवात नाही केलेली, ह्याच्याकडून सुरुवात केलेली आणि ही आमची ट्रेन होती. चला, एकदम 2 मिनिटात झालं. काय गर्दी नव्हती, काय नव्हती. आता बैरनाथाला जाऊन बघा काय झालं रे. तिची पण थंडवली ती. तो मी डायलॉग शिकवलेला तो बोल ना जरा. मंद झाल्या बोललीस ते. झाल्या तारका, झाल्या खारका. मेरी